नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खिरडे, मुक्काम पोस्ट धोतरखेडा, तालुका चिलपूर, जिल्हा अमरावती। तर शेतकरी मित्रांनो, बरेच दिवस झालेले आपण यूट्यूबवर अंदाज दिलेला नाही आणि बरेच जणांची फोन आणि मेसेज सुद्धा आलेले आहेत की सर पुढील परिस्थिती कशी राहिली यावर एक अंदाज द्या। तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण आपल्याला अंदाज बघायचा आहे। यामध्ये बघा आपण चालू घडामोडीवर आपण विचार करणार आहे। यामध्ये बघा मुख्य जी समस्या आहे ती तापमान वाढ, नंतर पुढील पावसाळी वातावरण कसं राहील, मे मध्ये अवकाळी पाऊस होतील की नाही, आणि पुन्हा एकदा सर्वांना महत्त्वाचा जो प्रश्न पडलेला आहे की मान्सून यावर्षी कसा राहील। आपण बघा मागील माझे अंदाज बघितले तर आपण मान्सूनचं आपण सर्वात अगोदर आपणास एक हिंट दिलेलीच होती की यावर्षी असमान वितरण राहणार आहे। ते आपण मागील ऑक्टोबरमध्येच दिलेली होती। तर पुन्हा आपल्याला ज्यांना बघायचे ते आपण माझ्या युट्यूब चॅनलवर आपण मागील व्हिडिओ आपण बघू शकता। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण सुरुवात करूया। तर बघा आपली हेडलाईन आहे की भारत बनला भट्टी, उष्णतेचा कहर सुरूच। तर शेतकरी मित्रांनो, आपण आता सध्याच्या ज्या तापमान वाढीला जे जात आहे याला बरेचसे कारण आहेत, आपण त्यावर नाही बोलूया, पण नेमकं हे सध्या जे मुख्य कारण आहे ते कशामुळे होत आहे त्यावर आपण एक नजर टाकूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता आपल्या समोर बघा, एक इकडे बंगालचा उपसागर असतो, एक अरबी समुद्र असतो, खाली हिंद महासागर असतो। जसजसं उन्हाळा येतो तसतसं आपल्या समुद्राचं तापमान हे वाढत राहतं। पण काय होतं शेतकरी मित्रांनो, यंदा एल निनोचं सावट असल्या कारणामुळे समुद्राचे तापमान जे आहे ते भरपूर वाढलेले आहे। जवळपास पॅसिफिक ओशियन मध्ये यावर्षी आजपर्यंतही असं घडलेलं नाही आहे, ते यावर्षी घडताना दिसत आहे। म्हणजे जणू मागील पुनरावृत्ती होण्याचे जास्त चान्सेस यावर्षी दिसत आहे। समुद्राचं तापमान बऱ्याच अंशी 5 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढताना आपल्याला दिसलेलं आहे। तर काय झालं शेतकरी मित्रांनो, बघा बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये एक हाय प्रेशर सिस्टीम सध्या बनलेली आहे आणि जसजसं आपलं तापमान बनत आहे त्यामुळे काय होतंय की जे समुद्राचं तापमान आपल्याला माहिती आहे की समुद्राचं पाण्याचं जे तापमान आहे ते हळूहळू वाढत असतं जमिनीपेक्षा, कारण की जमीन जी आहे ते लवकर तापते। पण पर्यायी जर आपण बघितलं तर समुद्राचं तापमान जे आहे ते थोडं उशिरा वाढतं। पण यावर्षी एवढी हीट कंडिशन आहे की समुद्राचं तापमान सुद्धा फार वेगाने वाढताना आपल्याला दिसत आहे। तर काय होते शेतकरी मित्रांनो, बघा या दोन्ही समुद्रामध्ये एक हाय प्रेशर सिस्टीम बनलेली आहे आणि याचा परिणाम म्हणून काय होते की अँटी सायक्लोन वारे जे आहे ते आपल्याला जी जमीन तापते, जी तापमान जे आपल्या जमिनीमधनं जे वाढत आहे ती वर जात आहे आणि पुन्हा ते खाली येत आहे। म्हणजे काय, एक प्रकारचं असं घुमट झालेलं आहे। याला आपण याच्यामध्ये भाषेमध्ये आपण हिट डोम असं नाव दिलेलं आहे। या संकल्पनेला आपण हिट डोम असं म्हटलेलं आहे। हिट डोम म्हणजे काय आहे की एक भारतावर एक असं एक घुमट तयार झालेला आहे। साधारण जर उदाहरण द्यायचं बघितलं तर एक प्रेशर कुकर सिस्टीम सारखं एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण प्रेशर कुकर मध्ये जसं आपण काही लावतो आणि वरून झाकण लावतो त्या प्रकारे आपल्याला भारताच्या वरती जे आहे ते एक हिट डोम तयार झालेले, घुमट तयार झालेले आणि यामुळे आपल्याला जागतिक तापमान वाढमध्ये सर्वात जास्त भारतातीलच शहर हे आपल्याला सध्याच्या घडीला दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा होता तापमान वाढीचं कारण। दोन्ही समुद्रामध्ये सिस्टीम तयार झालेला आहे, हाय प्रेशर बनलेला आहे आणि पर्यायी जे तापमान जे जमिनीमध्ये जे तापमान वाढत आहे ते वर न जाता वर जाऊन पुन्हा खाली येत आहे। यामुळे सर्वीकडे आपल्याला तापमान वाढ दिसलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज जर आपण तापमान बघितलं तर काही मोजक्या शहरांचं आपणास तापमान दाखवणार आहे, म्हणजे जगामध्ये किंवा भारतामध्ये ते सर्वात जास्त। तर शेतकरी मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघताय हे मागील 24 तासाचं तापमान होतं। तर IMD नुसार जर बघितलं तर अकोला जे आहे ते सर्वात उष्ण हे शहर झालेलं आहे, 46.9 मॅक्झिमम तापमान हे आपणास डोळ्यासमोर दिसत आहे। तर त्या खालोखाल अमरावतीचा नंबर लागलेला आहे, अमरावतीमध्ये सुद्धा 46.8 तापमान जे आहे ते आज होतं। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता साधारण बघा यामध्ये विदर्भातील सर्व जे वर्धा झालं, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली सर्व 44 अबोव आपल्याला तापमान दिसत आहे। यवतमाळ सुद्धा यामध्ये आज 46 तापमानाची नोंद झालेली आहे। साधारण वर्धा सुद्धा 46.4 तापमान नोंद झालेली आहे। तर आपण शेतकरी मित्रांनो बघू शकता वर्धा जे आहे विदर्भ जे आहे ते उष्णतामानासाठी हॉटस्पॉट हे ठरलेलं आहे। तर निवडक आपण मराठवाड्याचा सुद्धा आपण काही शहरांचं तापमान आज जे आहे ते बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता मराठवाडा विभागामध्ये कमाल तापमान थोडक्यात बघूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 43.4, बीड 42, धाराशिव 41.6, परभणी 43.5। तर इकडे उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचा जर विचार केला तर जळगाव 43.2 आणि बाकी थोडं कोल्हापूर वगैरे या भागामध्ये थोडं तापमानामध्ये घट बघायला मिळाली आणि मालेगाव सुद्धा जळगावच्या इतकंच 43.2 आज जे आहे तापमान होतं। तर शेतकरी मित्रांनो, आपण याचे कारण सांगितलेलेच आहे। आता आपण बोलूया नेमकं पुढील परिस्थिती कशी राहील, अवकाळी पाऊस मे महिन्यामध्ये कसा राहील। तर शेतकरी मित्रांनो, IMD ने सुद्धा
साधारण 28 तारखेपर्यंत आपल्याला तापमानाचा जो अलर्ट आहे तो दिलेला आहे आणि हा संपूर्ण आपण बघू शकता साधारण विदर्भाकरिता हा अलर्ट दिलेला आहे। बऱ्याचशा शहरामध्ये बघा, यामध्ये अमरावती आलेला आहे, अकोला आलाय, वर्धा आलाय, नागपूर आलेला आहे, साधारण चंद्रपूर सुद्धा आलेले आहे। यामध्ये 28 तारखेपर्यंत जो पारा आहे तो 45 ते 47 दरम्यान जाण्याची दाट शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। सोबतच मराठवाड्यामध्ये सुद्धा बऱ्याच अंशी तापमान जे आहे ते 44 डिग्री पर्यंत जाऊ शकतं। मध्य महाराष्ट्रामध्ये इतर भागांच्या तुलनेमध्ये तापमान जे आहे ते आपल्याला थोडं कमी दिसतंय, पण तरीही मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा तापमानाची जी झड आहे ती, तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा विभागामध्ये आपल्याला जास्त तापमान जे आहे ते बघायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपला जो पुढील जो सध्याच्या घडीचा जो लेटेस्ट अंदाज आलेला आहे, आज बघा 26 एप्रिल 2026 जो लेटेस्ट एनसीएपी आणि सीपीसी या ज्या आपल्याला जागतिक हवामान संस्था असतात त्यांच्यानुसार बघा, एल निनोची जर परिस्थिती बघितली तर संपूर्ण जे मॉडेल असतात, जे 8 मुख्य मॉडेल असतात त्यानुसार जर बघितलं तर साधारण निनो 3.4चा जो एक निर्देशांक आहे तो जवळपास 2.5च्या दरम्यान गेलेला आहे। म्हणजेच 2.5 डिग्रीने तापमान जे आहे ते समुद्राचे जे एसएसटी तापमान आहे ते म्हणजे सी सरफेस टेम्परेचर जे आहे ते 2.5 डिग्रीने वाढताना आपल्याला दाखवलेलं आहे। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, एक धोक्याची घंटा जी आहे ते आपल्याला भारतीय मान्सूनवर यावर्षी आपल्याला बघायला मिळणार आहे। तर यामध्ये बघा, काही जण म्हणतात की ऑगस्ट पासून त्याची झड पोहोचणार आहे, तर काही जण म्हणतात की सुरुवातीला पोहोचतायत, बरेच जण म्हणतात की शेवटीच पडणार आहे, सुरुवातीला पावसा चांगला राहील। तर शेतकरी मित्रांनो, आपले जर मागील अंदाज जर बघितले आपण, तर मी यावर ठाम आहे, अजूनही ठाम आहे की आपल्याला बघा जून आणि जुलैमध्ये बरेचसे पावसाची जी आहे ते खंडसारखं वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे। जो जून महिन्यात जो पाऊस होणार आहे तो मान्सून पूर्व पाऊस होणार आहे शेतकरी मित्रांनो, आणि जूनला आपण तारीख सुद्धा जाहीर केलेली आहे। 10 जूनला आपण मान्सूनचे जे आगमन आहे ते आपण सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर। तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण ही तारीख जवळपास 15 दिवसा अगोदर दिलेली आहे, त्यामध्ये सांगितलेलं आहे ठळक अक्षरात की 10 जूनला आपण आगमन हे दाखवलेलं आहे मान्सूनचं। आणि तत्पूर्वी मे महिन्याचा जो 25 तारखेपासून आहे ते मान्सून पूर्व पावसाला आपण सुरुवात होताना दाखवलेलं आहे। आणि मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो साधारण बघा, यामध्ये काय होतं की 30 एप्रिल पासून वातावरण बदलायला सुरुवात होत आहे, कारण की भरपूर उष्णता वाढलेली आहे आणि स्थानिक स्वरूपाचे वातावरण जे आहे ते तयार होताना दिसत आहे। तर बघा 30 तारखेला काय होतंय की 30 तारखेला विदर्भाचा जो उत्तरी भाग आहे यामध्ये बघा अमरावती जिल्हा आलेला आहे, नागपूर जिल्हा आलाय, थोडासा गोंदियाचा भाग आलेला आहे, तसेच हलकसं इकडे वर्धाचा उत्तरी भाग, या भागामध्ये हलक्याशा पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो 30, 1 मे आणि 2 मे या 3 दिवसामध्ये। तसेच जर आपण इकडे खानदेशचा जर विचार केला तर जळगावचा जो उत्तरी भाग आहे, सातपुडा लगेच रावेर वगैरे या जो पट्टा आहे या भागामध्ये सुद्धा हलकीशी पावसाची शक्यता जी आहे ती 30, 1 आणि 2 या 3 दिवसामध्ये आपणास बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो। त्यानंतर थोडंसं वातावरण जे आहे ते आपल्याला बरीचशी उघडीप मिळणार आहे आणि तापमानामध्ये प्रचंड अशी उकाळ आपल्याला जाणवणार आहे। तर साधारण बघा 7, 8, 9 मध्ये सुद्धा एक हलकेसे वातावरण सिस्टीम बनताना दिसत आहे, ती फार मोजक्याच ठिकाणी राहील। मराठवाड्यामधील बघा यामध्ये आलेला आहे, हिंगोली जिल्हा आलेला आहे, नांदेड जिल्हा आलेला आहे, विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, तसेच हलकसं नागपूर आणि अमरावती जिल्ह्याकरता थोडंसं 7, 8, 9 दरम्यान सुद्धा एक हलकसं वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो। तर हा अंदाज लक्षात घेऊन आपल्याला शेतीची कामे करायची आहे। बाकी विभागासाठी कुठलाही पाऊस शेतकरी मित्रांनो हा सध्या तरी नाही दिसत आहे। वातावरणामध्ये जर बदल झाला तर नक्कीच आपण त्यामध्ये एक अंदाज देण्याचा प्रयत्न करू। तर शेतकरी मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघताय लांब पल्ल्याचे जे मॉडेल्स असतात, क्लायमेट फॉरकास्ट सिस्टीम नावाचं सीएफएस जे मॉडेल असतं त्यानुसार जर बघितलं तर आपण बघताय मे, जून, जुलैची कंडिशन साधारण बघताय की बघा आपल्या स्क्रीनवर आपण असं झूम करण्याचा प्रयत्न करेल तर आपण बघू शकता साधारण बघा बरीचशी अशी तूट ही भारतावर दाखवलेली आहे। म्हणजेच आपण समजू शकता की जून आणि जुलैमध्ये दरम्यान पावसाला जे आहे ते फार कमी सुरुवात होताना दिसणार आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी खंड सुद्धा दिसणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, याचा आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण त्याचा नक्कीच प्रयत्न करू, देण्याचा प्रयत्न करू, अंदाज देण्याचा प्रयत्न करू। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता साधारण जर बघितलं तर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर सुद्धा बरीचशी जी तूट आहे ती दाखवलेली आहे। म्हणजे एकंदरीत जर संपूर्ण जर आपण अंदाज बघितला तर यावर्षी एल निनोचा जो आहे तो दुष्प्रभाव जो आहे तो संपूर्ण राज्यालाच नव्हे तर संपूर्ण भारताला हे जाणवणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी यामुळे काय होतंय की भूकमारी झाली सारखी समस्या उद्भवणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, आपल्याला पिकं पाण्याचं सुद्धा बघावं लागेल, कारण की यावर्षी पाण्याची टंचाई भरपूर जाणवणार आहे। आता कसं आहे,
अंदाजामध्ये बऱ्याच जणांची विसंगती असू शकतात. काही जण सांगतात की पिका पाण्यापुरता पाऊस होणार आहे, पण शेतकरी मित्रांनो माझा जर लांब पल्ल्याचा अंदाज जर मॉडेलनुसार जर बघितलं तर यावर्षी खंड परिस्थिती जी आहे ती जास्त आपणास बघावयास मिळणार आहे. पाऊस हा होणार आहे, पिकांच्या जगण्यापुरता पाऊस हा होणार आहे, पण त्यामध्ये बघा खंड परिस्थिती असल्या कारणामुळे आपल्याला पाण्याची जी सोय ती आहे वेळेवर करावं लागेल आहे. तर शेतकरी मित्रांनो आता याच्या पुढे आपण मागील वर्षीसारखं सुद्धा यावर्षी सुद्धा आपण काही पेरणीचे जे असतात तारखा असतात, आपण बरेच शेतकरी आपल्याला मागत असतात, त्यानुसार आपण त्यांचं नियोजन होत असतं. आणि मागे सुद्धा सांगितलेलं, मागील वर्षी सुद्धा सांगितलं होतं की आपण जुलै महिन्यामध्येच चांगला पाऊस जो तो आहे होणार होता, आणि ठीक त्यानुसार आपल्याला घडताना दिसलेलं होतं शेतकरी मित्रांनो. ठीक त्यानुसार आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला त्यानुसार आपल्याला कामाचं नियोजन व्हावं म्हणून आपण एक अंदाज देण्याचा प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो. तर व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडे पोहोचवा. धन्यवाद.